किंवा ते सर्व राशन दुकानदार म्हणून त्यांची ख्याती होती, राशन दुकानदार. आणि प्रायः त्या राशन दुकानावर बसायच्या. म्हणजे येणाऱ्या प्रत्येकाला 2 रुपये घेऊन का होणार, पण ते अन्नदान करण्याच्या वृत्तीने त्यांची तो एक व्यवसाय म्हणून होता. काकूचं ही अचानक या परिवारातून जाणं झालं. खर तर एखादी व्यक्ती आजारी असेल, वय झाला असेल, काटेवर तारखत असतील, आपल्याला त्या व्यक्तीचं जाणं झालं तर एका दृष्टीने दुःख तर होतच, पण एका दृष्टीने असं वाटतं त्यांना त्रास झाल्यापेक्षा गेलेलं चांगलं, हे मन समजू शकतो. पण चालती व्यक्ती हसत खेळत असणारी व्यक्ती, आपल्याशी नित्याने संभाषण करणारी व्यक्ती जर आपल्यातून त्यांचं जाणं झालं तर या परिवारावर बरं वाटतं, ऐकताना तुम्हालाही बरं वाटतं. पण ज्या परिवारावर हा दुःखाचा डोंगर कोसळला त्या परिवाराला हे दुःख सहन करणं अशक्य आहे. कारण जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. मग या दुःखातून सावरण्यासाठी काय करावं, तर आज या दशक्रियेच्या निमित्ताने जी कोणी ही परंपरा घालून दिली असेल, ज्या साधू संतांनी, ज्या तत्ववेत्यांनी, ज्या महात्म्यांनी दशक्रियेला, वर्षश्राद्धाला, तेरवीला जे प्रवचन कीर्तनाची सेवा ज्यांनी कोणी परंपरा घालून दिली असेल त्यांचा उदात्त हेतू असेल. कारण या जगाच्या पाठीवर तुमच्या माझ्या जीवनातलं दुःख हलकं करण्याची शक्ती एकाही प्रापंचिक माणसात नाहीये. ऐकणारी मंडळी जाणकार आहे. दुःख आपल्या शेजारी पाजारी नातेवाईक आपली भावकी आपलं दुःख हलकं करू शकत नाही. त्याचं कारण आहे ज्यांच्याकडे आपलं दुःख मांडायचंय मुळात तेच दुःख रूप आहे. मग आपल्या दुःखातून आपल्याला कोण सावरणार आहे, आपल्याला दुःखातून कोण बाजूला काढणार आहे, मुळात जे सुखरूप आहेत अशा व्यक्तीकडे जर आपण आपलं दुःख मांडलं, त्या दुःखाचे त्यांचे विचार ऐकले तर आपलं दुःख दूर होऊ शकतं. म्हणून मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, आपल्या जीवनात किती जरी दुःख असेल तर आपल्या नातेवाईकाकडे कधी सांगू नका. बऱ्याच जणांना, विशेषतः माता भगिनींना जास्त सवय असते, आपल्या जीवनात एखादं दुःख असेल ना तर शेजाऱ्याकडे सांग, बाजाऱ्याकडे सांग, नातेवाईकाकडे सांग. पण मी क्षमा मागून विधान करतो, आपल्या जीवनातलं दुःख जर आपण आपल्या नातेवाईकाकडे सांगितलं तर त्याचा ते इश्यू करतात. मग आपलं दुःख सांगायचं कुणाकडे, तर आपलं दुःख सांगायचं तर एक तर आपल्या मात्या पित्याकडे, नाहीतर आपल्या साधू संत ग्रंथाकडे. स्वतः तुमच्या जीवनात किती दुःख असो, ज्ञानेश्वरी उघडून काढा, ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्या वाचा, तुमचं दुःख हलकं झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्ही महाराज कोणत्या ताकदीने बोलताय की नातेवाईकाकडे दुःख सांगायचं नाही? कारण त्याचं कारण असं आहे, आपण आपलं म्हणून ज्याला दुःख सांगायला जातो ना, प्रापंचिक माणसं आपले नातेवाईक एवढे विचित्र आहेत. तुमचं मला अनुभव नाही, माझा मला अनुभव आहे. आपले नातेवाईक एवढे विचित्र आहेत, आपलं दुःख मन मोकळेपणाने जर त्याच्याकडे सांगायला गेलो तर आपलं दुःख रडून ऐकताना तुम्ही, आपण आपलं दुःख सांगायला गेलो तर आपलं दुःख रडून ऐकतात आणि आपण तिथून उठून गेलो की आपलं दुःख ते दुसऱ्याला हसत सांगतात. आपले नातेवाईक आपलं दुःख दूर करत नाही, आपल्या दुःखाचा इश्यू करतात, त्याचं मॅटर बनवतात. म्हणून श्रोते हो, संत पुराण शास्त्र ग्रंथ यांनी एक ठाम पुरावा दिला. जर तुम्हाला सुखाचा मार्ग शोधायचा असेल, तुमच्या जीवनात दुःख आलं असेल तर त्या दुःखाला कुणाकडे सांगायचं, तर जो सुखरूप आहे. मग सुखरूप कोण आहे, तर सुखरूप आईसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका. या जगाच्या पाठीवर संत आणि भगवंत जर सोडलं तर सुखरूप दुसरं कोणीच नाही. सांगणारा सुद्धा दुःखी आहे, ऐकणारे सुद्धा दुःखी आहेत. मग संत आणि भगवंत हे दोनच तत्व असे आहेत की जे सुखरूप आहेत आणि आपलं दुःख ऐकून घेतात आणि आपलं दुःखाचं निवारण करतात. म्हणूनच प्रवचन ही करण्याची परंपरा आहे. मी आता काल 2 दिवसापूर्वी पाहिलं, या भुजबळ परिवाराने गरुड पुराण कथा त्यांच्या घरात लावली. गरुड पुराण लावण्याचा उद्देश काय, तर या पुराणात जे वर्णन केलेलं आहे, आता पुराण ऐकण्यासाठी आपले बरीच मंडळी उपस्थित असायची, ही सगळी मंडळी तुम्ही तिथं बऱ्यापैकी उपस्थित असेल. गरुड पुराणात आपल्या जीवनात आपण कसं वागलं पाहिजे, कसं कर्म केलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण गरुड पुराण आपल्या समोर आहे. मी काल एक वाक्य बोलून गेलो, गरुड पुराण म्हणजे आपल्या जीवनातला आरसा आहे. काय आरसा आहे. जसं आपण मेकअप केल्यानंतर मी किती सुंदर दिसतोय,
हे पाहण्यासाठी इतरांना न विचारता आपल्या ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन आपण आरशा समोर उभा राहतो. मी किती छान दिसतोय किंवा माझ्या इथं कुठे काळा टिक्का लागलाय का, कुठे घाण झाले का, हे पाहण्यासाठी इतरांवर विश्वास न ठेवता आरशा समोर उभं राहतो. तसं वारकरी संप्रदायाची ज्ञानेश्वरी, वारकरी संप्रदायाचा गाथा आणि हे पुराण, गरुड पुराण, हे तुमच्या माझ्यासाठी आरशाचं काम करतात. मग गरुड पुराणात वर्णन अत्यंत सुंदर आलेलं आहे. काल तुम्ही ऐकलंय, जर आपल्या जीवनात आपण चुकीचं वागलो, आपल्या जीवनात आपण एखाद्याला फसवलं, आपल्या जीवनात आपण मांसाहार केला, आपल्या जीवनात आपण 2 नंबरचे व्यवसाय केले, तर आपल्याला कोणती शिक्षा भोगते, कोणतं नरक भोगावं लागतात, याचं डिटेल वर्णन गरुड पुराणात आलेलं आहे. मग हे गरुड पुराण ऐकल्यानंतर जी व्यक्ती गेली त्याला तर मोक्ष, त्याला शांती मिळणारच आहे. पण जे ऐकतात, जे समोर आहे, आतापर्यंत आपण कसे वागलो हे मायने ठेवले जात नाही. इथून पुढे आपण किती चांगलं वागावं याच्यासाठी ज्ञानेश्वरी आहे, याच्यासाठी गाथा आहे, याच्यासाठी गरुड पुराण आहे, यासाठी भागवत आहे. आणि म्हणूनच या दशक्रियेच्या दिवशी जे प्रवचन मला तुम्हाला सांगायचं ना, या प्रवचनात मला तुमच्या जीवनाचा उजाळा करायचा आहे. आणि जी व्यक्ती गेली ती आपल्यातून गेली, याचं दुःख तर या परिवाराला झालंय, पण या परिवाराचं ते दुःख कमी कसं होईल ही विचारधारा मला मांडायची. आणि श्रोते हो, संतांच्या विचारातच ते सामर्थ्य आहे की आपलं दुःख दूर होईल. पण संतांचे विचार काय आहेत? आज जे दरेकर परिवार आणि भुजबळ परिवार आहे, या परिवारावर जे दुःख झालंय ना, मग यांना संतांचे विचार काय साक्ष देतील? तर हे दोन्ही व्यक्तित्व, या दोन्ही मातृशक्ती आपल्यातनं पंचमहाभूताचं शरीर सोडून निघून गेल्या. विचार आणि संस्काराने ते आजही आहेत. कारण व्यक्तीचे विचार आणि संस्कार कधीच मरत नाहीत, मरतो ते शरीर, विचार कायम असतात. आज ज्ञानेश्वर महाराजांना समाधीस्थ होऊन 750 वर्ष गेले, तुकाराम महाराजांना वैकुंठाला जाऊन 400 वर्ष गेले, छत्रपतींना समाधीस्थ होऊन 350 वर्ष होऊन गेले. आजही ते तुमच्या माझ्या मनात विचाराने जिवंत आहेत, तत्वाने जिवंत आहेत. म्हणजे ही दोन्ही कुटुंबाच्या दोन्ही मातृशक्ती जरी शरीराने गेल्या असतील, तर त्या परिवारावर त्यांनी जे संस्कार दिले, जे विचार दिले, त्या विचारांनी कायमस्वरूपी या सणसवाडीच्या इतिहासात, या सणसवाडीच्या दळणवळणात हे विचार कायम उपयोगी ठरतील, असे हे व्यक्तिमत्व आहे. पण यांचं जाणं झाल्यानंतर आपण काय आदर्श घ्यावा? तर शास्त्र पुराण असं सांगतं, जन्माला आलेला प्रत्येक प्राणी म्हणजे सांगणाऱ्यापासून तर ऐकणाऱ्यापर्यंत या सर्वांनी दशक्रियेसाठी यासाठी यावं की आपल्याला सुद्धा एक ना एक दिवस जायचंय याची जाणीव व्हावी. म्हणून हे प्रवचन आहे. जी व्यक्ती गेली त्या जीवात्म्याला शांती मिळण्यासाठी प्रवचन आहे. दशक्रिया सुद्धा त्यासाठीच आहे. आता विद्वान ब्राह्मण दशक्रिया करतायत, हे दशक्रियेचा विधी करतात. दशक्रिया कशासाठी? दश म्हणजे 10, क्रिया म्हणजे कर्म. मग हे दशक्रियेचं कर्म काय? तर ज्या दिवशी हे शरीर सुटलं, ज्या दिवशी हा जीवात्मा या शरीरातून भिन्न झाला, वेगळा झाला, जोपर्यंत आपल्या परमात्मा आहे, जोपर्यंत या शरीरात आत्मा आहे, तोपर्यंत आपण जिवंत आहोत. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणतात, सर्वा घटी राम देहादेही एक, तो सर्वांच्या हृदयी ठाई. म्हणजे जोपर्यंत परमात्मा तुमच्यात आहे तोपर्यंत आपण मानव म्हणून आहोत. ज्या दिवशी आपल्यातला राम गेला त्या दिवशी ही बॉडी डेड बॉडी होते, तेव्हा हे मृत शरीर होतं. हा जीवात्मा, हा जीवात्मा या शरीरात गेल्यानंतर आपल्या परिवारात, आपल्या परिसरात हा जीवात्मा भ्रमंती करत असतो, प्रवास करत असतो. आणि मग त्या 10 दिवसाच्या उपासनेनंतर, 10 दिवसाच्या अनुष्ठानानंतर, 10 दिवसाच्या सुतक पाळल्यानंतर, 10 दिवसात सत्कर्म केल्यानंतर, 10 दिवसात गरुड पुराण ऐकल्यानंतर, 10 दिवसात येणाऱ्या जाणाऱ्यांचं सांत्वन ऐकल्यानंतर, दशक्रियेचं पिंडदान झालं की हा जीवात्मा आपल्या पुढच्या प्रवासाला लागतो. आणि मग त्याचा पुढचा प्रवास 1 वर्षाचा, वर्षश्राद्ध होईपर्यंत, 11.5 महिन्याचं वर्षश्राद्ध होईपर्यंत हा प्रवास आत्मा करत असतो. मग ज्ञानेश्वरी काय ग्वाही देते? तर ज्ञानोबा म्हणतात, मी जी ओवी निवडली आज प्रवचनासाठी अत्यंत महत्वाची ओवी. खरं तर ज्ञानेश्वरीतील एक एक शब्द अत्यंत महत्वाचा आहे.
कारण ज्ञानेश्वरीतला एक एक शब्द हा एक एक मोती आहे. म्हणून मी बोलून गेलो, तुमच्या जीवनात किती दुःख असू द्या, एकदा ठरवा ज्ञानेश्वरी काढा, ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्या वाचा. तुमच्या जीवनातल्या पडलेल्या दुःखाचं निरासन होईल आणि तुमच्या जीवनात पडलेल्या प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वरी देईल. तुमच्या जीवनाचा प्रश्न विचारण्यासाठी कोणत्या साधू महाराज किंवा कोणत्या सायंटिस्टकडे जाण्याची गरज नाही. तुमच्या जीवनातले प्रश्न उत्तर देणारी ज्ञानेश्वरी गाथा आणि पुराण आहे. मग यांच्याकडे आम्ही प्रश्न विचारला, महाराज ही जी व्यक्ती गेली तर आमचं काय, आमचं काय? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्हाला सुद्धा हे स्वीकारावं लागेल, मानावं लागेल, तुम्हाला त्याचा अंगीकार करावा लागेल. कशाचा? तर ज्ञानेश्वर महाराज सुंदर ओवी म्हणतात, देहाची गावा आली या देहाच्या गावाला आपण आलोय ना. मग इथे 2 सोहळे अत्यंत महत्वाचे सांगितले, जन्म आणि मृत्यू. हा प्रत्येकाच्या जीवनातले अटल सोहळे हे व्हावेत आणि होतातच. जो जन्माला आला त्याचा एक ना एक दिवस मृत्यू निश्चित आहे, मृत्यू निश्चित आहे. मी क्षमा मागतो, आपण एवढ्या ताटमानेने गावात जगतो, तालुक्यात जिल्ह्यात फिरतोय, आपण दिवसभर नको ते उद्योग करतोय. त्याचं एकमेव कारण आहे, आपल्याला आपला जन्म माहिती आहे पण आपला मृत्यू आपल्याला माहिती नाहीये. पण श्रोते हो, छातीत ठोकपणे मी सांगेन, जो जन्माला आलाय ना त्याचा मृत्यू निश्चित आहे. तुम्ही गीतेचा अभ्यास करणारी सगळी मंडळी आहेत, श्रीमद भगवत गीता एक शास्त्र ग्वाही देतं, जातस्ही ध्रुव मृत्यू. जसा ध्रुव तारा हा अटळ आहे, ध्रुव अटळ आहे, तसा तुमचा माझा जन्म झाला की मृत्यू हा अटळ आहे. म्हणून या जगाच्या पाठीवर असा एकही कोणी व्यक्ती नाही. अरे तुम्ही तर आम्ही सोडा, देवाधिकाला सुद्धा आपलं शरीर सोडून जावं लागलं. रामाधिक, कृष्णाधिक इत्यादी देवी देवता जे आले त्यांनाही जावं लागलं. फरक एवढा आहे, साधू संतात तुमच्यात आणि माझ्यात फरक एवढा आहे, साधू संत स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने जातात. देवाला आणावं लागतं आणि आपल्याला तुम्हाला मला यावं लागतंच. कर्मवश, प्रारब्ध, संचित आणि क्रियामान हे 3 कर्म भोगण्यासाठी तुम्हाला मला यावं लागतं. आणि एकदा कर्म भोगून झालं की आपल्याला जावं लागतं. म्हणजे येणं जसं निश्चित आहे तसं जाणं सुद्धा निश्चित आहे. आपण पंढरपूरच्या वारीला जसं आपलं प्रस्थान आहे तसं एक ना एक दिवस आगमन आहे. म्हणजे आपण जिथून आलोय तिथं आपल्याला जाणं हे निश्चित आहे. जगद्गुरु तुकोबारांना विचारलं, चाललात तुम्ही महाराज पण कुठे चाललात, तुम्ही आलात कुठून? तर जगद्गुरु तुकोबारा स्पष्ट सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी 7 भावे वर्ताया. आम्ही वैकुंठात आलो आणि आम्ही वैकुंठात जाणार आहे. एवढं जरी आपल्याला कळालं, आपण आलोय कुठून आणि जायचं तिथंच, तर मधला जो प्रवास आहे त्याचं नाव आहे जीवन. त्याचं नाव काय आहे? जीवन. आपण मुंबई पुण्याला गोव्याला फिरायला जाणारी मंडळी आहे. आपण जर मुंबई पुण्याला गोव्याला गेलो तर तिथं समुद्र आहे, सागर आहे, आणि त्या सागराच्या समुद्राच्या एका काठाला आपण उभं राहतो आणि एका काठाला उभं राहून आपण सेल्फी घेतो. पण सेल्फी घेत असताना, फोटो काढत असताना, त्या समुद्राच्या काठावर उभे असताना आपण समुद्राकडे पाहतो, फक्त पाणी आणि पाणीच दिसतं, दुसरं काही दिसत नाही. आणि मग आपल्याला असा एक भ्रम होतो की आता या जगात मी या काठावर उभा आहे, आता पलीकडे फक्त पाणीच पाणी, दुसरीकडे काहीच नाही. पण असं नाही. ज्या अर्थी तुम्ही या काठावर उभे आहात ना, तर पलीकडे सुद्धा काय आहे? काठ आहे, तीर, किनारा. तुम्हाला जो शब्द आवडेल फावलेल तो घ्या. किनारा, काठ, तीर. तुम्ही या तीरावर उभे आहात ना, तर तुम्हाला पलीकडे तुझा एक तीर आहे आणि मधल्या काळात तुम्हाला किती तीर मारायचे ते तुम्ही ठरवा. पण हा एक तीर आहे, तट आहे, तट, आणि पलीकडचा एक तट आहे. मग आमचं दुर्दैव काय? आमचं दुर्दैव असं आहे की आम्ही दिसतो, पाण्याचं दुसरं नाव आहे वॉटर, पाण्याचं तिसरं नाव आहे जीवन. तसं या काठाचा पहिला काठ म्हणजे जन्म आहे आणि जीवनाचा दुसरा काठ म्हणजे काय आहे? मृत्यू आहे. आणि मध्ये जे आहे त्याचं नाव काय? पाणी. तर पाण्याला दुसरा शब्द काय? जीवन. जीवन आहे. आपलं जे जीवन आहे
तर जन्म आणि मृत्यूच्या मधलं जे आहे त्याचं नाव जीवन आहे, त्याचं नाव जीवन आहे. म्हणून जो व्यक्ती या काठावर उभा आहे त्याने डोळे झाकून आत्मविश्वासाने विश्वास ठेवा, पलीकडे सुद्धा ती काठ आहे. मी क्षमा मागतो. मी आज एवढ्यापैकी जर कुणाला जरी विचारलं तुमची बर्थडे काय, बर्थडे, तर लहान मुलापासून ते 80 वर्षाच्या बाबापर्यंत एका सेकंदात मला सांगतील महाराज आमची बर्थडे काय. पण जर तुम्ही मला शिव्या द्याल, जर मी चुकून कुणाला विचारलं तुमची डेट काय, तर कुणीच मला सांगणार नाही. बर्थडे माहिती आहे पण डेटचा डे कुणाला माहिती नाही. याचा अर्थ नाही असं नाही. म्हणून श्रीमद भगवद्गीता सांगते जातस्य ही ध्रुव मृत्यू. जो जन्माला आलाय ना त्याचा जन्म निश्चित आहे, त्याचा अंतिम सुद्धा निश्चित आहे. आणि या जगाच्या पाठीवर असा कोणीही एकही व्यक्तित्व शिल्लक नाही की जो जन्माला आलाय आणि तो म्हणणार मी अमर आहे. नाही, ज्याचं नाव अमर आहे त्याला सुद्धा मरावं लागतं. जरी तुम्ही गावाने ताईने आत्याने नाव अमर ठेवलं असेल तरी तुला त्याला एक ना एक दिवस जावं लागतं. मग जाणं हे निश्चित आहे. कुणालाही आतापर्यंत आपल्याला या मृत्यूतून सुटका करता आली नाही. हा, मग करायचं काय, तर मरण जेव्हा जाणं निश्चित आहे, फक्त फरक एवढा आहे की आपलं जाणं कसं होणार आहे हे आपल्या हातात आहे. म्हणजे मरण जर निश्चित आहे तर कसं मरावं हे आपल्याला कर्म केल्यानंतर आपल्याला त्याची फळं गिरती मिळेल. आपण गरुड पुराण ऐकणारी मंडळी आहे. गरुडाच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो तुम्हाला, कथा फार गोड आहे. गरुडाच्या जीवनातला एक प्रसंग असा आहे, गरुड हे भगवान विष्णूचं वाहन आहे. गरुड कुणाचं वाहन आहे? भगवान विष्णूचं वाहन आहे. भगवंताला कुठे जायचं हे जास्त अवलंबून आहे गरुडावर. आज तुम्ही दशक्रियेला मस्त निघाला, लवकर निघायचं, सरसवाडीला जायचंय, 2 दशक्रिया आहेत, घरावर फोन उचलत नाही. असं बऱ्याच जीवनात घडतं. म्हणजे आपल्याला कुठं जायचंय हे आपल्यापेक्षा कुणाच्या हातात जास्त आहे? ड्रायव्हरच्या हातात आहे. जसं भगवान विष्णू जरी स्वयं भगवान असतील तरी त्यांचं वाहन कोण आहे? गरुड महाराज आहे. आणि गरुडाचा वेग जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणत्याच पक्षाला प्राण्याला तेवढा वेग नाही. म्हणून तर लोक आपल्या व्यवसायाचं नाव गरुड झेप ठेवतात. गरुड झेप ठेवतात त्याचं कारण असं आहे, गरुडासारखा वेग, गरुडासारखी दृष्टी जगाच्या पाठीवर दृष्टी कोणाला नाहीये. म्हणून गरुड हे भगवंताचं विष्णूचं पांडुरंगाचं वाहन आहे. आणि एक दिवसचा प्रसंग आहे, अत्यंत गोड कथा आहे, आपल्या जीवनाशी निगडीत आहे. मग गरुड हा भगवंताचा सेवक असल्यामुळे, निजी ड्रायव्हर असल्यामुळे, निजी वाहन असल्यामुळे सहजच गरुडाला अहंकार झाला. आणि अहंकार होणं काही नवल नाही. एखादी व्यक्ती जर मोठ्या व्यक्तीकडे कामाला जरी असेल, एखादी व्यक्ती आमदार खासदार किंवा एखाद्या अधिकाऱ्याकडे कामाला जरी असेल तरी तो गावातल्या लोकांना झूम आणत नाही. का तुम्ही त्यांच्याकडे, माझं कोणीच काही करू शकत नाही. हा जर आपल्या भ्रम आहे तर गरुडाला सुद्धा साहजिक भ्रम झाला. मी देवाचं वाहन आहे आणि देवाला कुठं जायचंय हे माझ्या हातात आहे. मग एक दिवसचा प्रसंग आहे, गरुड घरी आल्यानंतर या गरुडाला एका तत्ववेत्याने, एका सत्पुरुषांनी सांगितलं गरुडाला, हे गरुडराज, तुम्ही देवाच्या जवळ आहात म्हणून तुम्हाला सावध करतोय, सावध. आणि मग गरुडाला सावध केलं भगवंतानी, एका तत्ववेत्याने, तुमची जी मातोश्री आहे, आई आहे, अमुक अमुक तिथीला, अमुक अमुक तारखेला आणि अमुक अमुक वेळेला तुमच्या आईचा मृत्यू होणार आहे. तुम्हाला अगोदर सावध करतो, काही इलाज करता आला तर करा. एका तत्ववेत्याने गरुडाला ही सूचना दिली, अमुक अमुक तिथीला तुमच्या आईचा मृत्यू होणार आहे, तुम्हाला काही उपाय करता येत असेल तर करा. तत्ववेत्ता निघून गेला. गरुडाने विचार केला, मी देवाचं वाहन आहे, मी देवाच्या एकदम जवळचा आहे, देवाला कुठं जायचंय हे मला माहिती आहे आणि नेणं माझ्या हातात आहे. तर मी दिलेला शब्द देव काय टाळणार नाहीये. आणि मग गरुडाने भगवंताला सांगितलं, मी 4 दिवस ड्युटीला येणार नाही. भगवंताने सांगितलं, कारण काय कारण काही विचारू नका, पण मी तुमच्या कामावर येणार नाही, कारण मला एका पुरुषाने, तत्पुरुषाने सांगितलं माझ्या आईचा मृत्यू अमुक अमुक तारखेला आहे.
त्यामुळं माझ्या आईचं रक्षण करणं, माझ्या आईची सेवा करणं माझं कर्तव्य आहे. मी ड्युटीवर येणार नाही. आणि मग त्या गरुडाने काय केलं, माझ्या आईचा मी मृत्यू होऊच देणार नाही, कारण मी गरुड आहे. मी गरुड असल्यामुळे माझ्या आईचा मृत्यू मी होऊच देणार नाही. त्या गरुडाने आपल्या आईला पाठीवर बसवलं. जिथे देवाला बसवायचा तिथे कुणाला बसवलं, आईला बसवलं. आणि हिमालयाच्या दुस्तर अत्यंत कठीण अशा गुहेत नेऊन आपल्या आईला ठेवलं. जी त्या पुरुषाने, जी तत्वपुरुषाने जी वेळ आणि जी मृत्यूची तारीख सांगितली होती ना, आता गरुडाला वाटलं माझ्या आईला कोणीही मृत्यूचा भय नाही. त्या गरुडांनी आपल्या आईला हिमालयाच्या एका गुहेत नेऊन ठेवलं. आणि ठेवता क्षणिक जी सांगितलेली वेळ आणि तिथी आलेली होती. यमदूत, शिवदूत, विष्णुदूत आले आणि गरुडाच्या आईला घेऊन चालले. जात असताना गरुडाला हात जोडले यमदूतांनी आणि विष्णुदूतांनी. आणि गरुडाला सांगितलं, गरुड महाराज तुमचे मनापासून धन्यवाद. गरुड म्हटलं, तुम्ही कोण? अहो आम्ही यमदूत आहे, आम्ही शिवदूत आहे, आम्ही विष्णुदूत आहे आणि तुमच्या आईला न्यायला आलो. गरुड हँग पडले 2 मिनिट. अरे माझ्या आईचा मृत्यू होऊ नये म्हणून मी आईला पाठीवर बसवून या हिमालयाच्या गुहेत आलोय आणि तुम्ही माझ्या आईला इथून घेऊन चालला, शक्यच नाहीये. आणि तुम्ही मला धन्यवाद का देता? आणि मग त्या विष्णुदूतांनी, यमदूतांनी गरुडाला दिलेलं उत्तर आहे. उत्तर फार गोड आहे. यमदूतांनी सांगितलं गरुडाला, गरुड महाराज मंडळ तुमचा आभारी आहे, मनापासून तुम्हाला धन्यवाद. का? कारण आम्हाला जेव्हा चित्रगुप्ताकडनं नोटीस येते ना, PDF फाईल येते, अमुक अमुक व्यक्तीला उचलायचं, पण वरून जेव्हा आमच्या हातात फाईल येते ना, तेव्हा त्या व्यक्तीचा काळ, वेळ आणि ठिकाण एकत्र आल्याशिवाय आम्हाला व्यक्तीला नेता येत नाही. आणि तुमच्या आईची जेव्हा लिस्ट आमच्याकडे आली आणि त्या लिस्ट मध्ये ही तारीख होती, हा टायमिंग होता आणि स्थळ होतं हिमालयाच्या गुहेत. आणि आम्ही विचार करत होतो, तुमची आई कमी वेळात या हिमालयाच्या गुहेत जाईल कशी? आम्हाला चिंता होती. प्रायव्हेट जरी विमान केलं असतं तरी आम्ही तिथं पोहोचू शकलो नसतो. जगात तुम्ही एवढे वेगवान आहात, स्वतः तुम्ही तुमच्या आईला पाठीवर बसून मृत्यूच्या जवळ आणून ठेवतो. या कथेचा अर्थ असा आहे, या कथेचा भाव असा आहे की आपल्या जीवनात आपण आपला मृत्यू वाचू शकत नाही. मग आपलं गरुडाचं उदाहरण तुम्हाला काय सांगितलं मी? गरुडाची कथा का सांगितली? कारण गरुडाची कथा सांगण्याचा अर्थ असा आहे, जर जो देवाचा भक्त आहे, देवाचं निजी व्यक्तित्व आहे, त्यांनी सुद्धा आपल्या आईला वाचवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. म्हणून त्या ठिकाणी नेऊन ठेवलं वाचवण्यासाठी. आजही एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट होतो, आजही एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट होतो, तेव्हा अख्खी गाडी 100% लॉस होते, पण त्या गाडीतल्या व्यक्तीला केसालाही धक्का लागत नाही. तेव्हा सहज तुमच्या माझ्या मुखातला एक शब्द बाहेर येतो, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. याचा अर्थ व्यक्तीची वेळ आणि व्यक्तीचा काळ आणि व्यक्तीचं स्थळ जोपर्यंत तिन्ही एकत्र येत नाही तोपर्यंत आपला मृत्यू होत नाही. हा अबाध सिद्धांत आहे. म्हणून तुम्ही आम्ही जन्माला आलोय ना, मृत्यू निश्चित आहे. पण जगाच्या पाठीवरचं सत्य काय आहे तर आपल्या मृत्यूला सतत स्मरण करणे हे जगाच्या पाठीवरचं सत्य आहे. शेवटी आमचे स्वामीजी एक गोष्ट सांगतात, आपल्या जीवनात आपला खरा मित्र कोण असेल तर आपल्या जीवनात आपला खरा मित्र आहे आपला मृत्यू. आपले लहानपणीचे बालपणीचे मित्र वेगळे, तुमच्या 4थीच्या क्लास मधले मित्र आता नाहीयेत, तुमच्या बिझनेस मधले मित्र तुमच्या 10वीला नव्हते, तुमच्या आता सिनियर सिटीजनचे मित्र तुमच्या लहानपणी नव्हते. पण ज्या दिवशी तुम्ही जन्माला आलात आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुमचा माझा खरा मित्र कोण आहे? मृत्यू आहे. तो 24 तास एनी टाइम तुमच्या माझ्या सोबत आहे.
तुमच्या माझ्या सोबत आहे. म्हणून मृत्यू हा तुमचा माझा सदैव सोबत आहे. म्हणून तर प्रत्येक जीवानी आणि प्रत्येक माणसाने आपल्या मृत्यूला रोज आठवणे. आमचे स्वामीजी, त्यांच्याकडे माझं शास्त्र अध्ययन झालं, ते स्वामीजी एक वाक्य नेहमी सांगत असतात. रोज माणसाने सकाळी उठल्यानंतर, स्नान केल्यानंतर, माणसांना सवय गावातल्या मारुतीच्या मंदिरात दर्शनाला जायचं, विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जायचं, भैरवनाथाच्या मंदिरात दर्शनाला जायचं. आमचे स्वामीजी एक वाक्य सांगतात, रोज माणसाने उठल्यानंतर स्नान करायचं, ड्रायक्लिनचे कपडे घालायचे आणि आपल्या व्यवसायाला जायच्या अगोदर गावातल्या स्मशानभूमीत दर्शनाला जायचं. स्वामीजींना प्रश्न आम्ही विचारला, अहो आम्ही लोक म्हणतोय पूर्वगामी, पण आम्ही या विचाराची माणसं आहेत. आम्ही स्मशानभूमीत गेलो की स्नान करतो, आम्ही स्मशानभूमीला अपवित्र मानतो, आणि तुम्ही सांगता स्नान करून चांगले कपडे घालून आपल्या कामाला जाताना स्मशानभूमीत जायचं, कारण काय? तो स्वामीजीने उत्तर दिलं, फार गोड उत्तर दिलं. स्वामीजी म्हटले, बेटा आप जब स्नान करोगे, अपने बिजनेस के लिए बाहर जाओगे, तो स्मशान भूमि में इसीलिए जाना है क्योंकि गांव में जितने भी बड़े बड़े आदमी थे, बड़े बड़े लीडर थे, बड़े बड़े महात्मा थे, सब यही गए. स्मशान भूमीत चांगल्या चांगल्यांना आपण तिथं दफनून आलो, त्यांचा अंत्यविधी करून आला. गावातले चांगले दिवसभर तरी ती ऊर्जा राहिली पाहिजे. इथं चांगले चांगले गेले, मी म्हणणारे गेले, करोडपती गेले, गरीब गेले, आणि एक ना एक दिवस मला सुद्धा इथेच जायचंय. हे चित्र जर माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं तर कधीच मी याची टोपी त्याला, त्याची टोपी याला आयुष्यात करणार नाही, कधीच अनितीने वागणार नाही, कधीच अधर्माने वागणार नाही. म्हणून स्मशानभूमीचं रोज माणसाने दर्शन घ्यावं. उलट उलट माझं तर म्हणणे, मला सणसवाडीची स्मशानभूमी एवढी आवडली, एवढी आवडली. उलट ही आवडली याचं कारण असं आहे, गावठाण इकडं आहे आणि सरसवाडीचे वस्ती इकडं आहे. ही गावाच्या मध्ये, म्हणून प्रत्येक गावातली स्मशानभूमी, प्रत्येक गावातली स्मशानभूमी ही गावाच्या बाहेर का असते मला माहिती नाही. उलट गावातली स्मशानभूमी ही गावाच्या मध्यभागी पाहिजे. का मध्यभागी पाहिजे? तर रोज प्रत्येकाला कळावं आपल्याला कुठे जायचंय, इथेच जायचंय. रोज कळावं की आपल्याला इथंच जायचंय आणि माझा मृत्यू आहे, निश्चित आहे, ही ज्याची त्याला जाणीव होईल ना, मग त्याला लक्षात येईल. ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी सांगितल्याप्रमाणे, देहाची गावा आली या, जन्म मृत्यूची या सोहळी या. जन्म आणि मृत्यू हे दोन सोहळे. ऐकणारी मंडळी जाणकार आहे. मी आता कुणाचं नाव घेऊन एखाद्याचं नाव टाळलेलं तर अपराध मला लागेल. तुम्ही सर्वच मला वंदनीय आहात, सर्वच माझ्या चेहरे परिचयाचे आहात. म्हणजे एक वाक्य सांगेल, आपल्या हिंदू धर्मामध्ये 16 संस्कार आहेत. किती संस्कार आहेत? 16. अगदी गर्भधान संस्कारापासून अंत्यसंस्कारापर्यंत, गर्भधान संस्कारापासून अंत्यसंस्कारापर्यंत ही आहे. आणि हे ज्ञानोबा आहे, जन्म आणि मृत्यू हे 16 सांगतात. जन्म आणि मृत्यू काय आहे? 16 आहे. म्हणून लक्षात घ्या, 16 संस्कारापैकी गर्भधान संस्कारापासून नाल छेदन संस्कार, शिखा छेदन संस्कार, यज्ञपवित्र संस्कार, आणि आपण 20-22 वर्षाचे झाल्यानंतर अख्खं गाव मिळून, भावकी मिळून आपलं 4 चौघात लग्न ठरवतात ना, त्या लग्नाला सुद्धा विवाह संस्कार शास्त्राने बनलेलं आहे. मी क्षमा मागून विधान करतो, लग्नाला, विवाहाला संस्कार नाव आहे, विवाह 16 नाहीये. किती जणांनी आपल्या पोराचं किंवा पोरीचं लग्न करताना पत्रिकेत मायना टाकलाय की श्री हरी कृपेने, भैरवनाथाच्या कृपेने आमच्या इथे विवाह संस्कार संपन्न करण्यात येणार आहे. आपण पत्रिकेवर मायना चुकीचा टाकतोय, आपण पत्रिका चुकीची छापतोय, पत्रिकेवर टाकतोय आमच्या इथे विवाह 16. क्षमा मागतो, विवाह 16 नाहीये, विवाह संस्कार आहे, संस्कार. तुम्ही म्हणाल आम्ही पिढ्यानपिढ्या चालत आलोय. अहो, जसं जन्म हा संस्कार आहे, मृत्यू हा संस्कार आहे. ज्ञानोबाची ओवी तुम्ही खोटी म्हणाल का? याची गावा आली या आणि जन्म मृत्यूची या सोहळी या. जन्म आणि मृत्यूचा 16 आहे आणि आपण लग्नाला काय म्हणतो? 16. उदाहरण देऊ का तुम्हाला? ज्ञानेश्वर महाराजांचा कार्तिकीचा समाधी 16, एकनाथ महाराजांचा जल समाधी 16, तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन 16, आणि आपला लग्न
चित्र क्लिअर केलं कडे तुमच्या समोर. म्हणजे लग्न हा सोहळा नाहीये, लग्न हा संस्कार आहे. मग जन्म आणि मृत्यू हा सोहळा आहे. आणि या जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला या मृत्यू आणि जन्म या सोहळ्यात आपल्याला नाकारता येणार नाही. म्हणून ना म्हणो धनंजया जिया परी. जन्माला आलेला प्रत्येक प्राणी हा जाणार आहे. तर तुम्ही म्हणाल महाराज जाणार आहे हे निश्चित आहे, मग आम्ही काहीच करायचं नाही का? नाही नाही. उत्तम संपत्ती कमवा, उत्तम बंगले बांधा, उत्तम गाड्या घ्या, उत्तम सत्ता कमवा. हे सगळं करत असताना गरुड पुराणाच्या न्यायाप्रमाणे एक ना एक दिवस तुम्हाला हे सर्व सोडून जायचंय. आणि मग माझ्यासोबत काय येणार आहे? तर माझ्यासोबत येणार आहे ते कर्मच. कर्माने मोगच्छति जीव एका. तुम्ही जसं कर्म करा तसंच ईश्वर आपल्याला काय देतो? फळ देतो. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ईश्वर आपल्याला आपण जसं कर्म करू तसं आपल्याला फळ मिळेल. आपण जर नर्सरीतनं बाबडीचं रोपटं आणलं असेल तर आपल्याला फळ काटेच मिळतील. आणि आंब्याचं रोपटं आणलं असेल तर आपल्याला गोड आंबेच मिळतील. म्हणून तुम्ही बसलेल्यांनी सर्वांनी विचार करा. जर आपलं कर्म चांगलं असेल तर आपल्याला फळ चांगलं मिळेल. आणि कर्म वाईट असेल तर आपल्याला कधीही देवाला दोष देऊ नका. जी माणसं वाऱ्या करतात, एकादशी करतात, त्यांच्या जीवनात जर दुःख आलं ना तर लोक म्हणतात देवाने आमचं काय चांगलं केलं, आम्ही एवढ्या वाऱ्या केल्यात, एवढं फळ दान धर्म केलेत, देवाने आमचं काय चांगलं केलं. देव तुमचं चांगलंही करत नाही आणि देव तुमचं वाईटही करत. देवाला वेळ नाही तुमचं चांगलं आणि वाईट करायला. मग आपलं चांगलं आणि वाईट कोण करतं? तर ते आपलं कर्म करतं. म्हणून तुम्ही तसं कर्म करा तशीच आपल्याला गती प्राप्त होईल. हा त्रिकालिक आबाधित सिद्धांत आहे. म्हणून तर ज्ञानोबाला म्हणतात तुम्ही देहाच्या गावाला आलात ना तर या जन्म आणि मृत्यू या दोन सोहळ्याला तुम्ही नाही म्हणून चालणार नाही. मग करायचं काय? करायचं काय? कालचं एक वाक्य फार छान आहे. या गरुडाचे दोन पंख आहे, एकाचं नाव नाम आणि एकाचं नाव दान. जन्माला आलात ना तर दान करा आणि जन्माला आलात ना तर देवाचं नाव घ्या. दान करणं म्हणजे किंवा मंदिरातच नाही. दान करणे शब्दाचा अर्थ मंदिरात किंवा आश्रमातच नाही. तर एखाद्या गोरगरिबाच्या मुलाचं शिक्षण नसेल तर त्याला 10 रुपयाची वही आणि 5 रुपयाचा पेन घेऊन देणं हे सुद्धा दानच आहे. गावाचा एखादा विकास होत असेल आणि तुमच्या एका सहीमुळे तो विकास थांबत असेल तर तुमची ती एक सही देणं हे सुद्धा दानच आहे. हे सही कामाला सही देणं, सही कामाला सही देणं हे सुद्धा तुमचं काय आहे? दानच आहे. आणि शेवटी येणार आहे मुखातलं नाव. शास्त्र पुराण वाई देतं अंतकालीचे मामेवर स्मरण युक्ता कलेवर. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, ज्याच्या अंतकाळीला शेवटी नाव आलं ना तोच मोक्ष गतीला प्राप्त होतो. मग तुम्ही म्हणाल आम्हाला शेवटी नाव घ्यायचं महाराज, आतापासून कशाला सांगताय? अहो पण शेवट कधी आहे कोणाला सांगता येईल? आज मी प्रवचन करतोय, आज मी उद्या प्रवचनाला कुठे असेल हे मला सांगता येत नाही. हे जर त्रिकाल सत्य आहे की आपण बोलतोय पण याची गॅरंटी नाही आपण किती वाजेपर्यंत राहतो. म्हणून माझ्या जीवनातलं एक वाक्य आहे, मनुष्याचं जीवन म्हणजे चायना मॉडेल आहे. माणसाचं जीवन हे चायना मॉडेल आहे. चले तो चांद तक नाही तो शाम तक. माणसाच्या जीवनाची बिलकुल गॅरंटी नाही. आणि तुमच्यासाठी नाही, हे सांगणाऱ्यांसाठी आहे, हे ऐकणाऱ्यांसाठी आहे. म्हणूनच आपण जन्माला आलोय ना, या देहरूपी जन्माला आलो, गावाला आलोय. तर सभापती महोदय आपल्याला जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टीला समोर जावंच लागेल. म्हणून निश्चिंताने आज या भुजबळ परिवार आणि दरेकर परिवाराच्या या दशक्रियेला आपण आलोय ना, या दोन्ही मातांना श्रद्धांजली आपली काय असेल तर आपल्या जीवनात चांगलं वागणं, चांगलं कर्म करणं आणि इतराला कोणालाही आपल्यापासून त्रास न होणं हे चांगलं वागणं म्हणजे आपल्या नातेवाईकाला दिलेली खरी श्रद्धांजली ठरेल. आणि लक्षात काय ठेवायचं? लक्षात काय ठेवायचं तर आपल्या जीवनात जसं आपण आपला बँक बॅलन्स किती आहे जसं आपण आवर्जून लक्षात ठेवतो ना, तसं आपला एक ना एक दिवस दर्शक आपला एक ना एक दिवस मृत्यू निश्चित आहे
हे लक्षात ठेवणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपली काय आहे श्रद्धांजली. मग तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल ना, सुखी व्हायचं असेल तर काही करायची गरज नाही. सकाळी उठलात ना, मस्त कपडे घालतोय आपण, राईट रोजच कपडे घालतो, रोज चांगले कपडे घाला, गंध लावा आणि फक्त 2 मिनिटं का होईना जाता जाता गाडीवर टू व्हीलरवर स्मशानभूमीचं दर्शन घ्या, गावातल्या दशक्रियेच्या घाटातलं दर्शन घ्या. किमान ती एनर्जी तो दिवस तरी आपला असा जाईल की आपण चाललोय कामाला. पण एखाद्याला जर टाकाटाकी शब्द कळतो तुम्हाला, एखाद्याला जर टाकायचं असेल तर एक तरी गोष्ट लक्षात येईल, अरे याला किती दिवस झाले कोणाला टाकतोय आपण, किमान एक दिवस तरी आपल्याला तिथून आलं तिथं जायचंय. आजचा दिवस तरी आपण इमानदारीने वागू. पण माणसाला वैराग्याची भूमी कोणती असेल तर हे जे आपण दशक्रियेला लोक प्रवचन शांत का ऐकतात, लग्न सोहळ्यात लोक शांत बसत नाही, वास्तुशांतीलाही लोक शांत बसत नाही. हीच ठिकाण शांत बसण्याचं काय आहे, कारण इथं आल्यानंतरच माणसाला विचार असे येतात, माणसाचं काही खरं नाही. कुठपर्यंत, या बाउंड्री पर्यंत. ही बाउंड्री एकदा क्रॉस झाली की आपली पुढचा परत मायनस डाटा रिव्हर्स होतो. हा डाटा ही ऊर्जा कायम राहण्यासाठी स्मशानभूमीला अर्थात दशक्रियेच्या घाटाला सदैव स्मरणात ठेवा. म्हणजे मृत्यूला सदैव आठवा. आणि तुमचा सर्वात बेस्ट फ्रेंड, जवळचा मित्र, जवळची मैत्रीण कोण असेल तर तो मृत्यू. तो शेवटपर्यंत तुमचा माझा साथ देतो. बाकी दुनियादारीचे लोक आपली साथ देत नाही, शेवटपर्यंत साथ देणारा किंवा त्यांनी साथ सोडली की आपला शेवट झालाय या गाव जाहीर करत. म्हणून आपला शेवट हा आपला मृत्यू आहे. म्हणून ज्ञानोबारा म्हणतात देहाच्या गावाला आल्यानंतर या जन्म आणि मृत्यूचा सोहळा. यामध्ये जीवनात काय करायचं तर होईल तेवढं चांगलं काम करा, चांगलं काम करा. मग परमार्थ करणे, चांगलं काम करणे, चांगलं वागणं म्हणजे काय तर हिंदीतलं सुंदर भजन आहे, आपण भागवत कथेत नेहमी ऐकतो. आदत पुरी सुधारलो बस हो गया भजन, मन की रंग मारलो बस हो गया भजन. भजन भजन म्हणजे काय तर चांगलं वागणं, वाईट सवयी सोडून देणं. आदत पुरी सुधारलो बस हो गया भजन, मन की तरंग मारलो हो बस हो गया भजन. आज या प्रवचनाच्या निमित्ताने जाता जाता एवढा संदेश देईल. देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळ्या, ना म्हणो धनंजया जिया परी. जीवनातल्या वाईट सवयी सोडणं म्हणजे देवाचं भजन करणं. टाळ गळ्यात घेणं आणि वाजवत बसणं याचं नाव भजन नाही, हा भजनाचा प्रकार आहे. हे भजन नाही असंही नाही, हा भजनाचा प्रकार आहे. पण तुमच्यासाठी नवीन भजन कोणतं आहे तर वाईट सवय सोडणं, याचंच नाव काय आहे आदत पुरी सुधारलो बस हो गया भजन. म्हणून याच मातेला श्रद्धांजली समर्पण करताना जीवनात चांगलं वागणे आणि सत्कर्म करणे. म्हणून माझ्या या प्रवचनातून एकच भावपूर्ण श्रद्धांजली देईल. खरं तर हा दरेकर परिवार आणि भुजबळ परिवार यांच्या मंगल काकू विषयी मी सुरुवातीलाच बोलून गेलो. जाऊ आणि काकू या दोन्ही व्यक्तिमत्व अशा घरात असायच्या की घरातले रुबाबदार व्यक्तिमत्व, रुबाबदार व्यक्तिमत्व. खरं तर ते आहे. आता आमच्या दत्ताभाऊने त्यांचा सर्व उल्लेख केला. असा मोठा परिवार आहे. दरेकर परिवाराचाही मोठा परिवार आहे आणि भुजबळ परिवाराचाही मोठा परिवार आहे. राहिला प्रश्न भुजबळ परिवार, तर पहिल्यापासून अगदी किसन तात्यापासून तर या सरसवाडीच्या सर्वांगीण विकासामध्ये भुजबळ परिवाराचं मोठं योगदान आहे. आणि आता काकू भुजबळ यांच्या या दशक्रिय निमित्ताने या भुजबळ परिवाराने आता हे जे आपण बघतो ना, हे नवीन शेड रात्रातील उभं केलं. एका रात्रात 12 तासात नवीन शेड केलंय. आता चबुतरा ओटा केलाय. म्हणजे ही का तर आपल्या गेलेल्या व्यक्तीच्या स्मृती प्रित्यर्थ आणि आपल्याला इथं जावं या लागतच याचा अबाधित सिद्धांत यांनी बांधलाय. म्हणून मी ज्ञानेश्वरीसाठी निवडलेली ओवी ही माऊलींची होती. आणि देहाचं गाव म्हणजे आपल्याला सर्वांना जावं लागेल असा एक सिद्धांत आहे. या ओवीचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल तर एकच लक्षात घ्या, मृत्यू अटळ आहे आणि आपल्याला एक दिवस मरायचंय. एवढं सांगून माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतो. झालेली प्रवचन सेवा पांडुरंगाच्या चरणी, नाथ साहेबांच्या चरणी, उपस्थित सर्वच माझ्या मातृशक्ती आणि श्रोते मंडळींच्या चरणी समर्पित करतो. काही महाराष्ट्राची कुंडली त्यांच्याकडे आहे, म्हणजे कुंडलीवीर इतिहास
आमच्या आदरणीय तुकाराम शेठ पण आहेत, अगदी सगळीच मंडळी आहेत. या सर्वांना इथं आपण आल्याबद्दल मी दोन्ही परिवाराच्या वतीने ऋण व्यक्त करतो. माझ्या वतीने, माझ्या श्रीजीराम फाउंडेशनच्या वतीने आणि अखिल भारतीय कुंभमेळा परिषद यांच्या वतीने आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने दरेकर आई साहेबांना आणि आमच्या काकूला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. भावनी ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. मंगलताई उत्तमराव भुजबळ, वय वर्ष 62. या मातेचं गेल्या 10 दिवसापूर्वी वृद्धापकाळाने हृदयविकाराच्या तीव्र अशा झटक्याने गेल्या 10 दिवसापूर्वी दुःखद असं निधन झालं. या मातेच्या पश्चात या मातेचे पती असतील, 2 मुलं असतील, मुली असतील, धीर आहे, त्याचप्रमाणे भाऊजाई, असा मोठा परिवार आणि या परिवारातून ही माता गेलेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या दरेकर परिवारातील दुसरी माता श्रीमती मालनताई पन्नालाल दरेकर, वय वर्ष 64. याही मातेचं अल्पशा आजाराने गेल्या 5 दिवसापूर्वी दुःखद असं निधन झालं. या मातेच्या पश्चात या मातेचे चिरंजीव असतील, 3 मुली असतील, त्याचप्रमाणे सुना असतील, नातवंड असतील, दीर आहेत. असा एक दरेकर परिवारातील मोठ्या परिवारातील ही माता गेल्याने त्या दोनही परिवाराचं दुःख झालंय. ते दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वराने या दोनही कुटुंबाला देवो. त्या ठिकाणी संतोष नंदजी शास्त्री महाराजांची या ठिकाणी पूर्वरूपी सेवा संपन्न झाली. खऱ्या अर्थाने या ठिकाणी महाराजांचं भुजबळ परिवार, दरेकर परिवार आणि समस्त ग्रामस्थ परिवारांच्या वतीने ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी महाराजांना सन्मानित करण्यासाठी माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते सन्माननीय बाळासाहेबजी नरके, त्याचप्रमाणे दिल्ली मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आदिनाथजी हरगुडे, त्याचप्रमाणे गोडगे, त्याचप्रमाणे मार्केट कमिटीचे खेळचे संचालक भरतजी कड, त्या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी महाराजांना संची देणगी या ठिकाणी म्हणजे काम पूर्ण झालेलं आहे. त्याचप्रमाणे दसक्रिया विधीचा ओटा त्यासाठी 35,000 रुपयाची देणगी, तेही काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. त्याचप्रमाणे दसक्रिया घाटामध्ये वृक्षारोपण आणि नरेश्वर मंदिर वृक्षारोपण 25,000 रुपये या ठिकाणी देणगी देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे त्या परिवाराच्या वतीने पुस्तकांचे दान या ठिकाणी करण्यात आले या मातेच्या स्मरणार्थ. त्याचप्रमाणे नरेश्वर मंदिर जिनापत्रा शेडसाठी आणि 2 पार मोठे फरशी या संपूर्ण कामासाठी एकंदरीत 1.5 लाख आणि 30,000 अशी भरीवाची देणगी या परिवाराने दिलेली आहे. त्यांचं या ठिकाणी सणसवाडी ग्रामस्थांच्या वतीने ऋण व्यक्त करतो. त्या ठिकाणी या दोनही मात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी सणसवाडी ग्रामस्थांच्या वतीने सणसवाडी नगरीचे माजी सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सन्मान्य दत्तभाऊ हरगुडे, सौ मंगल काकू उत्तम भुजबळ, वय वर्ष 62. त्यांना कुटुंबामधून कुटुंबातून दुसरी आदर्श माता श्रीमती वैकुंठवासी मालनताई पन्नालाल दरेकर, वय वर्ष 64. त्यांनाही कुटुंबातून समजून जाऊन आज 5 दिवस झालेले आहेत. तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्राच्या काही याच्यातून प्रसिद्ध झालेली किंवा पोहोचलेली किंवा आपल्या गावाचं नाव त्यांनी जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेर नेण्याचं काम केलं आहे. दोन्ही जिल्ह्याच्या राजकारणामध्ये त्यांनी आपला गावाचा सोमटावला किंवा कैलासवासी दरेकर यांच्या सुनबाई, त्याचप्रमाणे पैलवानकीच्या क्षेत्रामध्ये मातेचे मालनताईच्या मातेचे दीर देवराम भाऊ दरेकर, कुस्तीच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन, महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये त्यांनी महाराष्ट्र चॅम्पियन झाले. सणसवाडीचं कुटुंबाचं नाव त्यांनी अगदी महाराष्ट्रापर्यंत नेण्याचं काम केलं. बैलगाडीच्या स्पर्धेच्या माध्यमातून सणसवाडीचे माजी सरपंच बाबासाहेब दरेकर यांनी जिल्ह्याच्या आणि जिल्ह्याच्या बाहेर स्पर्धेच्या माध्यमातून बैलगाडीच्या आपल्या गावाचं, आपल्या कुटुंबाचं नाव नेण्याचं काम केलं. म्हणजे गावाप्रती असणारं योगदान, या कुटुंबाचं समाजाप्रती असणारं योगदान
आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. असं ह्या कुटुंबाची माता गेल्याच्या नंतर कुटुंबावर दुःख झालेलं, दुःख होणंही साहजिक आहे. त्याचप्रमाणे दुसरी माता मंगल काकू उत्तमराव भुजबळ यांचंही कुटुंब समाजात काम करणार तुम्ही आपण सर्वजण पाहत आहोत. त्यांचे धीर गोरखनाना आज पुणे जिल्हा सावता परिस्थितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. त्यांच्या जाऊबाई या ठिकाणी गावच्या सरपंच म्हणून काम केलेलं आहे. असं सात्विक आणि सोजवा विचाराची दोन्ही कुटुंबाने, या दोन्ही कुटुंबाच्या माता गेल्याच्या नंतर दोन्ही कुटुंबाला दुःख झालेलं आहे. ग्रामस्थांच्या वतीने या दोन्ही मातेच्या चिरंतत्वाची शांती लाभावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे सभोई त्या ठिकाणी अरुणरावजी भुजबळ, त्याचप्रमाणे मरकळचे माजी उपसरपंच भगवानरावजी लोखंडे, त्याचप्रमाणे सन्माननीय राजारामजी लोखंडे, भाऊसाहेबजी खोरे सरपंच पोपटरावजी भुजबळ, अशोकरावजी भुजबळ, त्याचप्रमाणे हवेली तालुक्याचे सन्मानित ज्येष्ठ नेते रामराव सातव पाटील, त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या सदस्य कोमलताई डेहरंगे, रामदासजी नायकोडे, त्याचप्रमाणे डॉक्टर अमोल कोल्हे यांचे सहाय्यक तेजजी जोडगे, त्याचप्रमाणे अशोकरावजी भुजबळ या सर्व मान्यवरांची श्रद्धांजली समर्पित. इतिहास दत्तात्रय कारगुडे यांनी सांगितलेला आहे. या त्यांनी अनेक मित्रांचे संघात जोडून या गावामध्ये सरपंच म्हणून काम करण्याची भूमिका स्वीकारली, उत्तम पद्धतीचं काम केलं. आणि दुसऱ्या माता आमच्या दुसऱ्या माता मादनताई, त्या अन्नालाल मागच्या कालखंडामध्ये बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये त्यांचं अपघाती निधन झालं. परंतु गावकारभारी म्हणून या ठिकाणी त्यांच्या वडिलांनी पठाण बापूंनी अतिशय चांगलं काम केलं आणि म्हणून दोन मोठ्या कुटुंबातल्या दोन माता आज आपल्यातून निघून गेल्या. त्यांच्या कुटुंबाला जे दुःख झालेलं आहे ते दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वराने त्यांच्या कुटुंबाला द्यावी. त्यांना जे दुःख झालं ते दुःख सहन करण्याची परमेश्वराने त्यांना ताकद द्यावी. आणि मंगल काकू असतील किंवा मालनताई असतील त्यांच्या चिरंतरात्म्यास ईश्वर चरणी शांती लाभावी अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. प्रकाशजी काळे, रोहिदासजी काळे यांची श्रद्धांजली समर्पित. यानंतर या ठिकाणी रामभाऊ सासवडे पंचायत समितीचे उपसभापती आपल्याला विनंती आहे. दरम्यान मिहिरे परिवार, त्याचप्रमाणे तामाणे परिवार, पिंगळे, भाकरे, सेवकर, त्याचप्रमाणे धरुगे, राऊत, दळवी, पेंडेकर, पिवरकर, बाजारे, जंबूकर आणि टिळेकर परिवाराच्या वतीने श्रद्धांजली. गेल्यानं त्या परिवाराला जे दुःख झालं ते दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर या दोनही कुटुंबाला देव आणि यांच्या चिरंतन आत्म्यास चिर शांती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. मी माझ्या सासवडे परिवाराच्या वतीनं, पैलवान मंगलदास पानगल परिवाराच्या वतीनं व शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. दळवे, गणेशजी दळवे आपल्याला विनंती. आणि भुजबळ परिवार या गावाचे दोन्ही प्रतिष्ठित मोठे परिवार आहे. जुन्या काळामध्ये सणसवाडी, तळेगाव, ढमरवे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक, एका मोठ्या कुटुंबाचे चालक स्वर्गीय पठाणराव केशवराव दरेकर तथा बापू यांची सुनबाई आणि आमच्या खेड तालुक्यातील जुन्या काळातील मरकळ गावचे गाव कारभारी स्वर्गीय बाजीराव रामभाऊ लोखंडे तथा बाजीराव भाऊ यांची कन्या आणि मरकळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, खेड तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य स्वर्गीय नामदेवराव रामभाऊ लोखंडे तथा आबा यांची पुतणी आणि मरकळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच केशवराज शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष, विद्यमान ज्येष्ठ संचालक श्री शंकरराव बाजीराव लोखंडे उर्फ भाऊ, याचप्रमाणे स्वर्गीय डॉक्टर सोपनराव बाजीराव लोखंडे आणि माजी उपसरपंच लालाशेठ किसनराव लोखंडे यांची बहीण परमपूज्य मातोश्री गंगा भागीरथी मालनताई पन्नालाल दरेकर, याप्रमाणे या गावचं जुन्या काळातील भूषण स्वर्गीय किसन तात्या भुजबळ यांच्या सुनबाई अखंड सौभाग्यवती या ठिकाणी बंद करतो. आणि मालनताई या दोन्हींच्या आत्म्यात परमेश्वर चिरशी शांती देवो, सद्गती लाभो अशा प्रकारचे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून माझे विचार या ठिकाणी बसतो. सगळं माहिती आहे त्यांची जोडी कशी असायची आणि अगदी तात्यांच्या तरुणपणाच्या काळामध्ये त्यांची पत्नी गेल्यानंतर
उत्तमचे लग्न झाल्यानंतर मंगलताईंनी त्यांचं कुटुंब कशा पद्धतीने सांभाळलं. दरम्यानच्या काळामध्ये सणसवाडी ग्रामपंचायतीचे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या सूनबाई या कुटुंबातील आमचे सहकारी गोरखनाना त्यांच्या पत्नीनं सरपंच किशोर सामाजिक राजकीय चळवळीमध्ये सातत्यानं हा भुजबळ परिवार पुढे असतो आणि त्या दोन्ही आदर्श माता आज आपल्यातनं निघून गेलेल्या आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं तसेच शिवरावली तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं त्या दोन्ही मातांना भावपूर आदरांजली वाहतो. या ठिकाणी थांबतो. परिवार आणि भुजबळ परिवार यांचा मोठा घोटाळा असल्यामुळे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांना श्रद्धांजली अर्पण करायची होती. 2 दावे असल्यामुळे आपण सर्वांना 2-2 मिनिटाची वेळ दिली आणि दावा आपण करतो आणि आमच्या दोन्ही परिवाराच्या घरी अन्नप्रसादासाठी आपल्या सर्व पाहुण्यांनी यावे अशी विनम्र विनंती करतो. आणि दरेकर आत्यांच्या दशक्रियानिमित्त जमलेला आहोत. या दोघींच्याही आत्म्यात शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने सणसवाडी ग्रामस्थांच्या वतीने व उपस्थित माता भगिनींच्या वतीने या दोघींनाही अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. आणि आपण सर्वजण आमच्या दरेकर कुटुंबीय आणि भुजबळ कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झाला या दोन्ही कुटुंबियांच्या वतीने आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करून माझे दुःखद विचार बंद करते. भूता परस्परे पडो मैत्रीची मानते दुरितांचे मिरगावो विश्व स्वधर्म सूर्य पावो जो देवांचिल तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळे ईश्वरा निष्ठांची मांदी आळे अनवरत भूमंडळी भेटू दयाभूता कला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव ओढते जे अर्णव पियुषांचे चंद्रने जे आलांचन मार्तंड जे तापयीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तेही लोकी म्हणजे जो आधी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजिये विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजयी होवावे. एक म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणे बरे ज्ञान देवो सुखिया जाहला येणे बरे ज्ञान देवो सुखिया जाहला येणे बरे ज्ञान देवो सुखिया जाहला. हरिओम शांती.